जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, मृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं न प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम्.
प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान्. इति श्रीमच्छंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं संपूर्णं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजपासनं दिवाळीचा उत्सव एका अर्थाने सुरू होत आहे. वसुबारस, गोवत्स द्वादशी आणि एकादशी असं दोन्ही योग आज आहे. त्यानिमित्ताने दोन गोष्टींचं स्मरण आपण करूया. एक तर गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाळ त्याचं नाव आहे, जो गायी पालनासाठी तत्पर आहेत. असे अनेक जण आजही या ठिकाणी आहेत. त्यामधलं एक श्रेष्ठ नाव म्हणजे आपले गोजीवनदास चौंडे महाराज आणि त्यांचे शिष्य असणारे श्री अनंतदास महाराज. धाराशिव म्हणजे उस्मानाबाद येथे ज्यांची समाधी आहे, त्या समाधी मंदिरात श्री ग्रंथराज दासबोध पारायण करण्याच्या निमित्ताने मी होतो. त्यांचं चरित्रसुद्धा खूप सुंदर आहे. ते सुद्धा आपण सर्वांनी कधी ना कधी वाचलं पाहिजे, इतकं छान आहे. आपण आता आपल्या या मुख्य विषयाकडे वळूया. आश्विन वद्य एकादशी शके 1944 शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 या श्रीमद भागवत प्रवचन मालिकेतलं हे आजचं 24वं प्रवचन आहे. आज आपल्याला स्कंद पहिला आणि अध्याय 13वा पाहायचा आहे. विदुरांच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे, हा तो अध्याय आहे. मागच्या अध्यायाचा मागच्या दोन अध्यायांचे प्रसंग या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आणि आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत की या आपल्या जीवनामध्ये आपल्याला रामायण आणि महाभारत यासारखे दोन मोठे सिरियल सगळ्यांना पाहायला मिळालेत. त्यामुळे हे अनेक प्रसंग आजही आपल्या डोळ्यासमोर असतील. त्याचंही थोडंसं आपण आठवण ठेवावी. दुर्योधन जो आहे तो भर राज्यसभेमध्ये आपल्या काकांना म्हणजे विदुर काकांना अपमानास्पद बोलला आणि त्यावेळी विदुराने निश्चय केला की आता ही राजसभा सोडून आपण आता तीर्थयात्रेला जावं. त्याप्रमाणे त्याने आपले शस्त्र आपले बंधू धृतराष्ट्र यांच्या चरणी ठेवून मुकुटसुद्धा त्यांना अर्पण करून विदुर नगराबाहेर पडलेले आहेत. तीर्थयात्रेला ते निघाले. त्यांच्या त्या तीर्थयात्रेमध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये असताना महर्षी मैत्रेय यांची त्यांची भेट झाली आणि मैत्रेयांकडून त्यांना सर्व प्रकारचं आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. स्कंद तिसऱ्यापासून मैत्रेय आणि विदुर संवाद हा आपल्याला पुढे ऐकायचा आहे. पूर्णपणे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर महाभारत युद्धाची जी घटना आहे तीसुद्धा त्यांच्या कानावर आली. ते तेव्हा यात्रेवर होते आणि हे सर्व जाणून एके दिवशी विदुर जे आहेत काका हे हस्तिनापुरात परत आले. धर्मराज युधिष्ठिर त्यांचे भाऊ अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, त्याचप्रमाणे युद्धामध्ये जे अजूनही जिवंत होते असे काही जण, त्यामध्ये मोठे काका धृतराष्ट्र हे सुद्धा आहेत. युयुत्सू आहे जो या गांधारीचाच मुलगा आहे, पण तो पांडवांच्या बाजूने युद्धामध्ये होता. त्यानंतर संजय आहेत, कृपाचार्य आहेत, कुंती माता आहे, गांधारी आहे, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपाचार्यांची पत्नी आणि द्रोणाचार्यांची पत्नी आणि अश्वत्थामाची आई असणारी कृपीसुद्धा त्या ठिकाणी आहे. या सर्वांनी उभं राहून या विदुरांचं स्वागत केलेलं आहे. आपल्या घरामध्ये आपण असं पाहतो किंवा आपण एखादी प्रसंग पाहतो, माणूस अगदी मृत्यूशय्येवर आहे तेव्हा त्याची इच्छा असते की आपले मुलं बाळं आपल्याजवळ यावेत, आपल्याजवळ असावेत आणि तो इच्छा व्यक्त करतो की अजून माझी मुलगी आली नाही, अजून माझी मुलगी आली नाही. आणि ती मुलगी दारात पाहिल्याबरोबर त्याला खूप आनंद होतो आणि त्या आनंदात आत्तापर्यंत झोपून असलेला तो रुग्ण जो आहे, ते जे म्हातारेग्रस्त आहेत ते लगेच उठून बसतात, आपल्या मुलीचं स्वागत करतात, त्यांना खूप आनंद होतो. असा जसा आनंद होतो त्याप्रमाणे या सर्वांनी जसा काही मृत शरीरात आपला प्राणच परत आला त्याप्रमाणे आनंदाने उभं राहून विदुराचे स्वागत केले. या महायुद्धामध्ये, महाभारताच्या युद्धामध्ये ज्या ग्रंथाला पूर्वी जय नाव होतं
त्या युद्धात गेलेल्या दुःखाने आणि विरहाने व्याकुळ झालेले आणि बरेच जण त्यांचं आठवण काढून या ठिकाणी ते रडू लागले. युधिष्ठिराने मात्र राजा असल्यामुळे ते मनाचा समतोल राखला आणि आपल्या आलेल्या विदुर काकांचे स्वागत केले आणि त्यांना स्थानापन्न करून आसनावर बसवून विदुराने त्यांना काही प्रश्न विचारले. या अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. विदुर असं म्हणतात, ते धृतराष्ट्र असं म्हणतात, युधिष्ठिर असं म्हणतात की जेव्हा आमच्यावर विषप्रयोग झाला, आपल्याला माहिती आहे भीमावर विषप्रयोग झाला, त्यानंतर लाक्षागृहाची घटना आपल्याला माहिती आहे. लाखेचं ते घर महाल तयार केला आणि त्यामध्ये पांडव राहत होते आणि त्यावेळेस विदुरांनी त्या ठिकाणी जाऊन काही प्रश्न पांडवांना आणि कौरवांना विचारले होते. त्या प्रश्नाचं उत्तर फक्त युधिष्ठिरच देऊ शकले आणि युधिष्ठिराला त्या ठिकाणी संकेताने या विदुरांनी जर काही जंगलामध्ये आग लागली तर त्यामधले असणारं हे उंदीर मुंगूस हे जे आहेत ना, ते स्वतःचा जीव कसा वाचवतील असं विचारलं. ते म्हणतात की मग विदुर त्यामध्ये एक गोष्ट सांगतात की त्या ठिकाणी भुयार निर्माण करून तो जीव स्वतःचा जीव वाचण्यासाठी त्या भुयारातून त्या ठिकाणून दुसरीकडे निघून जाईल. ही फक्त सांकेतिक कथा होती आणि या कथेचं प्रत्यक्ष दर्शन जे आहे ते या लाक्षागृहाच्या प्रसंगी आपल्याला टी व्हीवर सुद्धा झालेलं आहे. अशा अनेक संकटाच्या वेळी आपण आम्हाला सहाय्य केले. युधिष्ठिर जे आहेत ते धृतराष्ट्राला म्हणतात, या विदुरांना म्हणतात की आपण अनेक दुःखाच्या प्रसंगी आम्हाला सहाय्य केले आहे आणि आमचंच नाही पण पांडवांचंच नाही पण आमच्याबरोबर आमच्या मातेचं, कुंती मातेचं सुद्धा प्राण आपण वाचवलेले आहेत. आपण इतकी वर्ष तीर्थयात्रेमध्ये होता तर त्यावेळेस तुम्हाला आमची आठवण होत होती काय? कयावृत्त्या वर्तितं वश्चरद्भिः क्षितिमंडलं तीर्थानि क्षेत्रमुख्यानि सेवितानिह भूतले. तीर्थयात्रेत आपण एकटेच होता पण त्या ठिकाणी आपला जीवननिर्वाह कसा चालवत होता, कुठे आपण आराम घेत होता, कुठे भोजन करत होता, प्रसाद कुठे आपल्याला मिळाला, कारण आपल्या राहण्याचा काहीच ठिकाणा नव्हता. मग आपण हे दिवस कसे घालवले, कुठे राहिलात, त्याचबरोबर कोणकोणत्या तीर्थाचं आपण दर्शन घेतलं, असे अनेक प्रश्न युधिष्ठिराने विदुरांना विचारले. आणि ते म्हणतात की आपल्यासारख्या भगवंताच्या भक्ताच्या जाण्याने जी जी तीर्थक्षेत्र होती त्या तीर्थक्षेत्रांना महातीर्थक्षेत्राचीच योग्यता मिळाली आहे. फार महत्त्वाचा भाग आहे. अनेक संत साधू जे आहेत ते जेव्हा जेव्हा त्या तीर्थक्षेत्राच्या दर्शनात जातात किंवा ते जाण्यापूर्वी त्या तीर्थाच्या पीठस्थ देवता त्यांना येऊन स्वतः दर्शनं देतात की तुम्ही आता आमच्याकडे यावे. भगवान श्रीधर स्वामींना दक्षिणेमध्ये कर्नाटकामध्ये नर ऋषींनी येऊन सांगितलेलं होतं की तुमची आता संन्यास दीक्षा झालेली आहे, त्यामुळे आता तुम्ही आमच्या दर्शनासाठी तिथे बद्रीनाथाला यावे. कारण बद्रीनाथामध्ये नर आणि नारायण या दोन्ही ऋषींनी तप केलेलं आहे. आणि म्हणजे जे तीर्थ असतं, जे क्षेत्र आहे ते स्वतः येऊन इच्छा करतात की साधू संतांनी आपल्या ठिकाणी येऊन वास्तव्य करावं. पुढे विचारतात की आमचे बंधू बांधव की ज्यांचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व द्वारकावासी सुखरूप आहेत ना, तुम्ही द्वारकेला गेला होता का, असा प्रश्न या ठिकाणी विदुरांना विचारतात. आणि जर आपण गेला नसेल तरी पण त्यांच्याबद्दलची काही ना काही वार्ता तर तुमच्या कानावर आली असेल तर ती आम्हाला तुम्ही सांगावी. आता विदुर जे आहेत ते या आपल्या पांडव भावाच्या मुलांना दुःखी अवस्थेत पाहू शकत नव्हते, म्हणून त्यांनी अनेक घटना आपल्या तीर्थयात्रेदरम्यान घडलेल्या सगळ्या सांगितल्या. पण पांडवांना एक हकीकत मात्र सांगितली नाही, कारण ती सांगितली असती तर पांडवांवर दुःखाचा डोंगर कोसळला असता. आणि म्हणून आपल्या या सगळ्या पांडवांना, त्या बाकीच्या सगळ्या स्त्रियांना आनंद मिळावा म्हणून विदुर काही दिवस हस्तिनापुरात राहिले. अभिभ्रद अर्यमादंडम यदा अवगकारिषु यावद्धारशूद्रत्वं शापात वर्षतम यमः. हे विदुर कोण होते? हे साक्षात यमराज होते. दोन राज आहेत, यमराज आहे आणि धर्मराज आहे. यमराज म्हणजे विदुर आहेत आणि धर्मराज म्हणजे युधिष्ठिर या महाभारतामध्ये, या श्रीमद भागवतामध्ये आहेत. त्यांना एक शाप होता म्हणून त्यांनी या ठिकाणी जन्म घेतला आहे. तो मांडव ऋषींच्या शापामुळे यांनी दासीपुत्र म्हणून जन्माला आलेले आहेत हे विदुर. आता तो भाग जो आहे तो थोडक्यात सांगतो.
जुन्या काळची घटना आहे. एका राजाच्या सेवकाने चोरांना पकडण्यासाठी ते धावत होते. त्यावेळेस ते चोर मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन राहिले होते आणि म्हणून त्या चोरांना पकडलं. त्याचबरोबर मांडव ऋषींनासुद्धा पकडण्यात आलं. मांडव्य ऋषींनी त्या चोरांना मदत केली होती. आजच्या आपल्या इंडियन पिनल कोड, भारतीय जो कायदा आहे त्याप्रमाणे एखाद्या गुन्ह्याला जर आपण सहभागी असतो त्या गुन्ह्यामध्ये, तर आपणसुद्धा गुन्हेगार आहोत. त्यामुळे त्या राजाच्या सेवकांनी, त्या अधिकाऱ्यांनी विचार केला की ज्या अर्थी या मांडव्य ऋषींच्याकडे हे चोर सापडले, त्यामुळे मांडव्यसुद्धा गुन्हेगार आहेत, म्हणून त्यांनाही सुळावर चढवावं. आणि मग ती घटना व्हायची वेळ आली. त्यावेळेस राजाला हे कळलं आणि राजा तिथे धावत येऊन राजाने क्षमा मागितली आणि मांडव्य ऋषींची क्षमा मागितली आणि त्यांची त्या ठिकाणून सुटका केली. हा प्रसंग झाला. आता पुढे याच ऋषींनी यमराजाला प्रत्यक्ष विचारलं की ही जी घटना माझ्या आयुष्यात घडली की सुळावर चढण्याची वेळ आली आणि तिथून त्या राजाने मला वाचवलं, हे माझं कोणत्या पापाचं फळ होतं म्हणून मला अशी शिक्षा मिळाली. तेव्हा ते सांगतात, म्हणजे यमराज सांगतात, लहानपणी तू फुलपाखराला गवताच्या काडीने टोचलेलं होतं. पहा, आपणही लहानपणी असं काही खेळ खेळत होतो, याची आठवण आपल्याला होती का पहा. मांडव्य ऋषी म्हणतात, अजाणतेपणे केलेल्या पापासाठी मला हे केवढं मोठं शासन तुम्ही दिलेलं आहे. पण म्हणून मांडव्य ऋषींनी देखील यमाला या ठिकाणी शाप दिला. ऋषींचं केवढं अधिकार असतो पहा, की यमराजालासुद्धा प्रत्यक्ष ते शाप देतात आणि तुम्ही 100 वर्षे या पृथ्वीवर शूद्र योनीत जन्म घ्याल. आणि या शापामुळे त्या यमराजांना विदुर या काय म्हणतात त्याला, या देहामध्ये जन्म घ्यावा लागला. आणि तेच विदुर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या धृतराष्ट्र आणि पंडू जे आहेत यांचे लहान भाऊ किंवा दासीपुत्र या नात्याने. आता विदुर जे आहेत, आता सांगितलं जसं की ते यमराजाचाच अवतार असल्यामुळे काळाची गती, कारण काळ जो आहे तो यमराजाच्या अधीन आहे आणि यमराजाच्या सांगण्याप्रमाणे काळ वागत असतो. कोणाचा मृत्यू आला, कोणाला घेऊन जायचं, हे सगळं ठरवणारा तो यमराजच आहे. म्हणून काळाची गती या विदुराने ओळखली होती आणि विदुर आपल्या बंधूला धृतराष्ट्राला म्हणतात की आता काळ फार कठीण आला आहे आणि आपलं आता वय पण झालेलं आहे, अत्यंत प्रिय आणि केव्हाही प्राण निघून जाईल अशी अवस्था आता आपली झालेली आहे. आणि अशा अवस्थेत मग आपलं धन, आपलं राज्य, आपली प्रतिष्ठा, आपला संसार, आपली मुलं बाळं या सगळ्यांची आपण जर कथा म्हणजे विचार करत बसलो तर हे योग्य नाही. समर्थसुद्धा आपल्याला सांगतात, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांच्या मुखे यश घ्यावे, पुढे शेवटी सर्व सांडून जावे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. मुलांना शिकवण हा जो प्रकरण आहे त्यामध्ये हा श्लोक आहे. पुढे याच अध्यायामध्ये म्हणतात, अग्निर्निसृष्टो दत्तश्च गरोदाराश्च दूषिता ऋतं क्षेत्रं धनं येषां तत्तैर सुभिः कियत. म्हणजे ज्याला आपण अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला, लाक्षागृहाच्या अग्नीमध्ये आपण त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, विष देऊन त्यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर आपलीच सून असणारी द्रौपदी, तिला भरसभेमध्ये दुःशासन घेऊन आला आणि तिलासुद्धा आपण अपमानित केलं आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर झालेल्या आहेत. आणि असं असतानासुद्धा आणि पांडवांचं जे मूळ पांडवांचं राज्य होतं ते त्यांचं धन, भूमी, राज्य हे तुम्ही हिसकावून घेतलेलं आहे आणि आता म्हातारपणी त्यांच्याच अन्नावर तुम्ही स्वतः पोषण करत आहात. मग या अशा जिण्यामध्ये, अशा जगण्यामध्ये काय अर्थ आहे? तरीही तुम्ही जिवंत इच्छे राहू शकता, त्या ठिकाणी जीवन जगू शकता. ही जी तुमची इच्छा आहे ती अगदी मूर्खपणाची आहे. त्यामुळे या माया ममतेचा त्याग करा आणि खऱ्या अर्थाने विरक्त व्हा. हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी जो पुरुष बाहेर पडतो तो खऱ्या अर्थाने धीर पुरुष म्हटला जातो. नकळत बाहेर पडून तुम्ही या ठिकाणाहून उत्तराखंडाकडे निघून जा, उत्तरेकडे जा. गांधारी जी आहे ती सुबल देशाच्या राजाची मुलगी होती. सुबल नंदिनी असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. तर गांधारी आपल्या पतीबरोबर त्या घराबाहेर पडली. आता हे तिघेजण, गांधारी, धृतराष्ट्र आणि विदुर,
हे तिघे त्या राजवाड्यातून बाहेर पडले. असा प्रसंग झाला आणि संध्याकाळची झाली. आता सकाळ जेव्हा उगवली त्याप्रमाणे नित्यनियमाप्रमाणे युधिष्ठिर राजा आपलं सगळं अन्निक वगैरे पूजापाठ झाले की वडिलांच्या दर्शनासाठी म्हणून त्या ठिकाणी आले. काका धृतराष्ट्र, काकू गांधारी आणि विदुर यांना नमस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी आले. पण त्या महालामध्ये या तिघांचाही कुठेही पत्ता लागला नाही. सगळीकडे शोधलं तेव्हा संजय जे आहेत, ज्यांना जी दिव्यदृष्टी दिली होती ते संजय त्या ठिकाणी होते. आणि संजयांना या युधिष्ठिराने विचारलं. तेव्हा ते सांगतात, संजय सांगू लागले की ते कुठे गेले हे मला माहीत नाही, पण मला मात्र त्यांनी पोरकं केलेलं आहे. हे तिघेही आज या महालात नाही, ही गोष्ट खरी आहे, पण मी मात्र पोरका झालो. कारण त्यांच्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णाच्यामुळे दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यामुळे त्या महाभारत युद्धाचं दिव्य दर्शन मला झालेलं आहे. पण मला मात्र त्याने आज पोरकं केले. अथा जगाम भगवान नारद सह तुंबरू प्रत्युत्थायाभिवाद्याह सानुजो अभ्यर्चन इव. म्हणजे तेवढ्यामध्ये ही जो वार्ता चालू होती त्याच वेळेस त्या ठिकाणी देवर्षी नारदांचं आगमन झालं. नारद तुंबरू सामगायन करी आपण जसं म्हणतो तसं तुंबरू सहित नारद त्या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या गीतरामायणामध्ये जसं आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोन ओंडक्या ते होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. म्हणजे कर्माची गती अशा प्रकारची आहे. आपण सगळे एकत्र आलो, जसं एखाद्या झाडावर अनेक पक्षी एकत्र येतात, राहतात, बसतात आणि काही काळानंतर ते सगळे उडून जातात. त्याप्रमाणे हा आपला संसार, हा आपला प्रपंच आहे. इतका तो काय म्हणतात त्याला, चंचल आहे, इतका तो नाशिवंत आहे. कुठल्याही क्षणी काय होईल काही सांगता येईल. किंवा पडेल वैसा मग ते वेळी सावरायला अवकाश कायचा. तसे या ठिकाणी नारद त्या ठिकाणी आले. आता नारद आल्यानंतर सगळ्या गोष्टींचं उत्तर सहजपणे प्राप्त होईल आणि पुढचं मार्गदर्शन पण मिळेल ही सगळ्यांनाच अपेक्षा असते. त्यामुळे देव असो, दानव असो, ऋषी असो, सगळे नारदांचं आल्यावर फार चांगल्या प्रकारे स्वागत करतात. त्या ठिकाणी नारद म्हणतात, धर्मराजा त्या तिघांसाठी तू अजिबात शोक करू नकोस, कारण हे सर्व जग जे आहे ते ईश्वराच्याच आज्ञेने चालते. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. युधिष्ठिरा तुझे काका काकू अशा अवस्थेत माझ्या शिवाय कसे काय राहतील, कसे काय जगतील, कुठे राहतील असा तू विचार करू नको. हा ज्ञानजन्य असा विचार आहे, तो विचार तू सोडून दे असं युधिष्ठिराला ते सांगतात. अहस्तानी सहस्तानां पदानी चतुष्पदां फल्गुनी पत्र महतां जीवो जीवस्य जीवनम. आपण नेहमी हा भाग वापरतो, जीवो जीवस्य जीवनम किंवा जीवो जीवस्य भोजनम. हा पहिल्या स्कंदामधला हा 13व्या अध्यायातला 46वा श्लोक या ठिकाणी महत्त्वाचा आहे. अहस्तानी सहस्तानी म्हणजे हात नसणारे, ज्यांना हात नाही त्यांना कोण भक्षण करतं की ज्यांना हात आहेत ते. त्यानंतर बिनपायाचे, आता बिनपायाचं कोण आहे विचार केला तर गवत आहे. आणि त्या बिनपायांचं भक्षण कोण करतं तर पशु करतात. गवताचं भक्षण पशु करतात. म्हणजे छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार बनतात. एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होतो, त्यावरच तो जगतो. हा अगदी नियम आहे. आपण जसं आरतीत म्हणतो, नाना देही देव एका विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, नाना आगाध महिमा ब्रह्मांडी गाजे. इतक्या स्पष्टपणे भगवंतांनी या सगळ्या मायेने या सगळ्या गोष्टी लावून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरात राहून तोच भगवंत कार्य करीत असतो. त्यावेळी धृतराष्ट्र जे आहेत ते धृतराष्ट्र म्हणतात, धृतराष्ट्र सह भ्रात्रा गांधार्याच स्वभार्या दक्षिणेन हिमवत ऋषीणाम आश्रमम गतः. आता हे कुठे गेले हे आता संकेताने नारद त्या ठिकाणी युधिष्ठिराला सांगत आहेत. धृतराष्ट्र, त्यांची पत्नी गांधारी आणि बंधू विदुर हे सगळे त्या हिमालयामध्ये उत्तराखंडामध्ये गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक छोटासा कुटी आश्रम बांधून त्या ठिकाणी ते राहत आहेत. आता जीवनातला शेवटचा काळ असा त्या ठिकाणी ते व्यतीत करत आहेत.
मग काय रोज त्या गंगेचं पाणी प्यायचं आणि त्यावरच उदरनिर्वाह करायचा. आणि भगवंताच्या नामामध्ये जेव्हा भगवंत नेईल तेव्हा त्याच्याशी एकरूप व्हायचं. या दृढनिश्चयाने तेच तिथे गेलेले आहेत. सगळं राज्य, साम्राज्य, अधिकार, नातेवाईक हे सगळं जो आहे, या सगळ्यांचा त्याने आता त्याग केला आहे. सर्वही सांडावे परी शेवटी काळमुखी निमाला. हे जसं आहे ना, तसं प्रत्येकजण या काळाचा ग्रासच होत असतो आणि हे जाणून आपणच त्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे असं ते सांगतात. म्हणून ते कुठे आहेत तर सप्तस्रोत. सप्तस्रोत म्हणजे प्रत्यक्ष गंगा नदी ही सप्तऋषी जी आहेत त्या सप्तऋषीच्या स्वरूपामध्ये त्यांची आठवण ठेवून त्यांचं स्मरण करून प्रत्यक्ष गंगेने 7 स्रोतामध्ये स्वतःचा विभाग केला आहे, विभागून घेतलेला आहे. आणि म्हणून गंगा नदी यानंतर सप्तस्रोत म्हणजे 7 नद्या गंगेच्या पुढे झालेल्या आहेत आणि ते जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी हे जाऊन राहिलेले आहेत असं ते पुढचं सांगतात. म्हणजे आता इकडे आहेत ते बसलेले, पण तिकडची सगळी कथा नारद ऋषी सांगतात. कारण नारद हे सगळीकडे त्यांचा संचार असल्यामुळे त्यांच्यापासून कुठलीच गोष्ट लपून राहत नाही. सवा अद्यतनात राजन परतः पंचमे हनी कलेवरम हास्यती स्वम तच्च भस्मी भविष्यती. आजपासून 5व्या दिवशी नाही, इथे ते सांगतात की आजपासून 5व्या दिवशी त्या ठिकाणी हे ज्या कुटीमध्ये राहत आहेत त्या कुटीला आग लागणार आहे आणि त्या अग्नीमध्ये तुमचे काका धृतराष्ट्र हे भस्मसात होणार आहेत. आणि ही कथा किंवा ही घटना पाहून दुःखाने आणि पतीच्या वियोगाने गांधारीसुद्धा त्या अग्नीमध्ये प्रवेश करणार आहे आणि ते दोघे पण अग्नीने भस्मसात होणार आहेत. म्हणून असा ही कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. ते कोण सांगतं आहे तर नारद सांगतात युधिष्ठिरांना आणि बाकीचे सगळे लोक त्या ठिकाणी आहेतच ऐकायला. याप्रमाणे हा जो अध्याय आहे पहिल्या स्कंदामधला 13वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आणि या ठिकाणी आपण आता थोडा वेळ भजन करूया आणि नंतर आता पुढच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.